Good morning, one and all. This is lesson 28. Important verbs for recipe. आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण रेसिपी बघितली, पण आपल्याला त्याचे काही व्हर्ब्स माहीत असणं गरजेचं आहे असं मला वाटलं. म्हणून मी फक्त व्हर्ब्सचा हा एक व्हिडिओ केला आणि ज्याच्यामध्ये फक्त रेसिपीला उपयोगात येणारे जे व्हर्ब्स आहेत किचनमध्ये, तर त्याची एक लिस्ट केलेली आहे. ती थोडीशी आपण बघूया. पहा, बेक उकडणे, रोस्ट भाजणे, सोक भिजवणे, फ्रीज थंड करणे, मेल्ट वितळवणे, कव्हर आवरण घालणे, पील PEEL साल काढणे किंवा सोलणे, पेअर म्हणजे तासणे. तासणे म्हणजे जसं की आपण बारीक त्याच्या शिरा काढून घेतो त्याला आपण तासणे असं म्हणतो. त्यानंतर डाईस तुकडे करणे, चॉप तुकडे करणे. चॉप म्हणजे काय, चौकोनी तुकडे करणे या अर्थाने, आणि डाईस म्हणजे तुकडे करणे पण अगदी बारीक बारीक तुकडे करणे. स्लाईस म्हणजे चकत्या करणे, ग्रेट किसणे, पाऊंड कुटणे, बॉईल उकळवणे, फ्राय तळणे. पहा, आता हे फ्राय जे आहे तर यामध्ये फ्राय म्हणजे परतणे किंवा तळणे, डीप फ्राय म्हणजे तळणे, म्हणून फ्रायसाठी आपण परतणे घ्यायचा आहे शब्द. आणि शॅलो फ्राय म्हणजे काय आहे, अगदी कमी तेलामध्ये तळणे. शॅलो फ्राय आणि डीप फ्राय हे फ्रायचे दोन प्रकार, आणि फ्राय म्हणजे परतण्यासाठी आपण तो शब्द यूज करायचा आहे. पॅट म्हणजे थापणे, रोल गुंडाळी करणे, स्टफ म्हणजे भरणे, ॲड म्हणजे मिसळणे, मिक्स म्हणजे एकत्र करणे. त्यानंतर आणखी काही शब्द बघूया. पुअर म्हणजे ओतणे, कॉम्पॅक्ट म्हणजे छोट्या जागेत बसवणे, आणि क्लोज सेट म्हणजे सुद्धा जवळजवळ बसवणे, म्हणजे जसं की आपल्याला केक वगैरे करताना हे शब्द उपयोगाला येतात. आता पहा, स्टीम म्हणजे वाफवणे, सर्फ म्हणजे वाढणे, ग्राइंड म्हणजे कूट करणे, आणि पाऊंड म्हणजे कुटणे. ॲक्च्युली ग्राइंड हे मिक्सरसाठी वापरतात, आणि पाऊंड हे जे की आपण खलबत्तामध्ये कुटतो त्यासाठी पाऊंड म्हटलं जातं. मॅश आणि स्मॅश. मॅश म्हणजे कुस्करणे आणि स्मॅश म्हणजे मळणे, तर आपल्याला स्मॅश करावं लागतं. कणिक वगैरे आहे ते. चर्न म्हणजे घुसळणे, आणि स्टीर म्हणजे ढवळणे, म्हणजे ताक असेल तर ते घुसळलं जातं, आणि स्टीर म्हणजे जसं की आपल्याला साखर वगैरे घालून आपण दुधामध्ये कपात जर साखर घातली तर ती जे ढवळणं असतं, चमच्याने हलवणं असतं, तर त्याला आपण स्टीर म्हणू शकतो. स्प्रेड म्हणजे पसरवणे, जसं आपण गार्निश म्हणलं ते स्प्रेड करणे, पसरवणे. च्यू चघळणे, बाईट म्हणजे तुकडा किंवा चावणे. आता हे प्रोसिजरमध्ये येत नाही, पण मला वाटलं म्हणून हे दोन शब्द पण मी त्यामध्ये ॲड केले आहेत. तर हे सगळे जे शब्द आहेत हे सगळे शब्द आपल्याला उपयोगात आणता येतात. याशिवाय काही शब्द आपल्याला अकॉर्डिंग टू रेसिपी वेगवेगळे व्हर्ब्स यूज करावे लागतील, तर ते व्हर्ब्स आपण थोडे फाइंड आउट करून या लिस्टमध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर हे टेस्ट ज्या कोणकोणत्या आहेत तर त्या टेस्ट बघूया आपण. सोअर, स्ट्रिंजंट, साल्टी, स्वीट, बिटर, पंजंट, स्पायसी आणि पिकवंट, अशा वेगवेगळ्या ह्या काय आहेत, टेस्ट आहेत. तर ह्या टेस्टसुद्धा आपल्याला की याच्यामध्ये रेसिपीजमध्ये कधी कधी उपयोगात आणता येतात. तर ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत एक्सप्रेशन, आणि अशाच रेसिपी आपल्याला ज्या आहेत त्या रेसिपीसाठी हे शब्द जास्तीत जास्त यूज करायचे आहेत. आणि जरा कॉम्प्लिकेटेड रेसिपीज पण एक दोन तयार केल्या तर आपल्याला अनुभव येईल आणि त्याची प्रॅक्टिस पण होईल. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.